हिंगोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तडीपारीच्या नोटीशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या मते अशा कारवायामुळे शेतकरी चळवळ थांबणार नाही. त्यांनी काही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर दबावाचे आरोप करत मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली. यावेळी तुपकर यांनी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील त्रुटीवरील प्रश्न उपस्थित केले. तसेच बोगस बियाणे, खते आणि कृषी औषधावर कठोर कारवाईची मागणी करत शेतकऱ्यांच्या मागण्यावर निर्णय न झाल्यास ऑगस्टमध्ये राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. हे गुन्हे चोरी, दरोडा, बलात्काराचे गुन्हे नाहीत, मर्डर, हाफ मर्डरचे गुन्हे दाखल नाहीत. यांच्यावर दाखल असलेले जे गुन्हे आहेत ते शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात लोकशाही मार्गाने दाखल केलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत. आणि गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे या व्यक्तींना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं महाराष्ट्राचं पाठबळ आहे आणि जनसमर्थन मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून तानाजीरावनी पोलीस विभागाला प्रेशर केलं, महसूल विभागाला प्रेशर केलं आणि त्यांनाही तडीपारीची नोटीस दिलेली आहे. या देशामध्ये आंदोलन करणं म्हणजे गुन्हा आहे का? चळवळ करणं म्हणजे गुन्हा आहे का? अरे, आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. तडीपारी कुणाची काढत असतात की ज्या व्यक्तीची दहशत आहे, ज्याला सामान्य जनता घाबरते, तो माणूस घराच्या बाहेर निघला की लोक घराच्या आत पळतात. एवढी दहशत असणारा, गुंडागर्दी करणाऱ्या माणसाची तडीपारी काढत असतात. परत